हाय हॅलो नमस्कार, कशा आहात? मस्त आणि मजेत ना. आज खूप दिवसानंतर ना मॉर्निंग रुटीन आणि ना मॉर्निंग शेअर करायला लागले तुमच्याशी. आज संडे असल्यामुळं ना पटकन लवकर उठून आंघोळ वगैरे झाली आणि सकाळ सकाळ ना मला ना फुलं जाऊन बाहेरून आणायला ना खूप आवडतात. त्यामुळे सकाळ सकाळ जेवढी ताजी फुलं असतात ना मी ती घेऊन येत असते आणि आपल्या देवासाठी ना तेवढं माझं थोडंसं कष्ट असं लागो आणि देव माझं सर्व कष्ट दूर करू अशी माझी अपेक्षा असते. गणपती बाप्पाला ना मी ह्याच्या आधी पण आपला फ्रेंडच म्हणते का, तर त्याच्या एवढं ना मी कुणालाच काही सांगत नसेल तेवढं मी बाप्पाला सारखं बोलत राहते. जराही मला दुःख वाटलं ना पहिलं बाप्पाकडे बोलत राहते की ते बाप्पा असं झालं, बाप्पा तसं झालं, हे सारखं बोलत राहते. त्यामुळे त्याच्यावर माझा खूप विश्वास आहे आणि ते माझा हमेशा दुःखही दूर करील ही पण मला आशा आहे आणि भरोसा पण आहे मित्रांनो. आणि इकडं आपली संडेची ना मस्त अशी देवपूजा वगैरे झालेली आहे. इकडे बघू शकते. देवपूजा झाल्यानंतर जरा घरात प्रसन्न वगैरे वाटतं आणि त्यानंतर आपण मंदिरला गेलो आहे. मंदिरला गेल्यानंतर ना खरं सांगायचं म्हणलं तर मी मंदिरचा फोटो काढता तर वरती झुंबरचा का फोटो काढलाय माहिती आहे का, तर मी आज देवाला प्रार्थना केली की देवा ह्या झुंबरसारखी जेवढी चमक आहे ना तेवढी माझ्या आयुष्यात चमक एवढी, हीच आजची माझी प्रार्थना आहे. का तर ह्याच्या आधी मी कधी ना कुठल्या पैशाची या कुठल्या गोष्टीची जास्त आशा वगैरे आणि लालच वगैरे कधी केलं नाही. त्यामुळं ना मी असं कधी देवाला म्हणत नव्हती की मला लय पैसा दे, अडका दे. आहे त्यात सुख आणि समाधानी राहत होती आणि मस्त अशी हसत खेळत राहायची मी. त्यानंतर आम्ही ना गेलो मोबाईलच्या दुकानात. आमच्या दोघांच्याही मोबाईलचा ना स्क्रीन गार्ड आणि मोबाईलचा कवरही खराब झालेला होता. त्यामुळं ना सर्वात आधी दोघांनी स्क्रीन गार्ड आणि मोबाईल बदलला आणि त्यानंतर आम्ही ना हॉटेलला गेलो. हॉटेलला का गेलो माहिती आहे का, खूप कंटाळलेला होता दिवस होता माझा आणि त्यामुळं अहोनीतला माझ्या मनातलं कळले की हे खूप कंटाळलेले आहे. आज संध्याकाळी ना मस्त असं हिला बाहेर घेऊन गेले पाहिजे म्हणून आमची ना खूप छान अशी संडे स्पेशल झाली. आणि सगळ्यात आधी ना हे पापड मागवलं आपल्या स्नॅक्ससाठीच आणि त्यानंतर हे खाताना ना माझे चेहऱ्याचे रिॲक्शन एकदा बघा तुम्ही. का तर ना ते पापड ना थोडासा करपलेला होता, जास्त ओव्हर कुक झालेलं होतं. त्यामुळे ना माझ्या चेहऱ्याचं रिॲक्शन बघितलं किती बेकार झालेलं आहे. मस्त असं पापड वगैरे खाल्लं, त्यानंतर मस्त असं जेवण केलं. आणि आपल्या आयुष्यात बरेच जण माणसं असे असतात ना, जर आपण बांधून ठेवलं तरच टिकतात, नाही तर अजिबात टिकत नाही. तर अशी नाती लांब असलेलीच बरी आहे. का तर आपण बांधले म्हणून ती टिकले हे आपल्याला ना आपण जोपर्यंत हात सोडत नाही ना तोपर्यंत कळत नसते. एकदा त्या माणसांचा हात सोडून बघा, त्यांनी पण धरायचा कधी प्रयत्न करणार नाहीत. हे नक्कीच आहे माझ्या आयुष्यातला, आमच्या दोघांच्याही आयुष्यातला असा अनुभव आहे की आम्ही जी नाती धरून वगैरे ठेवतो ना, पण धरले म्हणून हे टिकले हे ज्या वेळेस कळतं ना माणसाला त्यावेळेस खरंच दुःख होतं. का तर ना आपण हात सोडल्यानंतर ना सगळेच हात सोडतात. का तर त्यांनी पण ना हात पुढं करून ना कधी म्हणणार नाही आहेत आपलं नातं टिकलं पाहिजे. का तर ना अशा नात्यापासून खरंच लांब राहिलेलं बरं आहे. तुमच्याही आयुष्यात बरेच जण असे नाते असतील तर कमेंट करून सांगा. बरेच जणांना मला माहिती आहे ज्यावेळेस परिस्थिती वाईट असते त्यावेळेस कोण कोणाचं नसतं हे मला नक्कीच माहिती आहे. तुमच्याही आयुष्यात बरेच जण असे असतील तर कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. मस्त असा माझा संडे स्पेशल झाला. परत भेटू एक नवीन व्हिडिओ सांगा. बाय बाय.